या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातून आपण पाहतोय। हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भातली मोठी बातमी आहे। हर्षवर्धन पाटील यांचं ठरलंय, हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। इंदापूरमधून उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती कळतेय। हर्षवर्धन पाटील भाजपला आता रामराम करून शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असं आता स्पष्ट होतंय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत। सीमा, हर्षवर्धन पाटील आता तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। शरद पवार यांची भेट घेतल्याचं कळतंय, उमेदवारीबाबत चर्चा झाली आहे। काय काय नेमके तपशील आहेत? नक्कीच आपल्याला माहिती आहे की इंदापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी हर्षवर्धन पाटील जे भाजपचे आहेत ते इच्छुक आहेत आणि त्यांच्या चर्चा लगेच ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या होत्या। आणि त्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की राजकीय घडामोडी सुद्धा त्याच प्रकारे घडत होत्या। आणि आता जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार सिल्वर वोकवरती आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या उमेदवारी संदर्भात या भेटी दरम्यान चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता लवकरच भाजपला रामराम करून हर्षवर्धन पाटील हे तुतारी वाजवतील अशी माहिती मिळत आहे। खरं तर मागच्या 2 आठवड्यांमध्ये असं म्हटलं जात होतं की कधीही हा पक्षप्रवेश पार पडू शकतो। तशा आशयाचे बॅनर्स आणि सोशल मीडियावरती अनेक मेसेज सुद्धा व्हायरल झालेले होते। त्यामुळे या चर्चांना उधाण आलेलं होतं। एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यामध्ये आलेलं असताना आता इंदापूरची जागा जी आहे त्या ठिकाणी संभाव्य उमेदवाराची चाचपणी पक्षाकडून सुरू होती। महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नाही ही बाब लक्षात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील आता तुतारी वाजवण्यासाठी हे इच्छुक आहेत आणि इंदापूर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असून लवकरच आता ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करतील आणि त्याचसोबत तुतारी वाजवतील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। मात्र हा पक्षप्रवेश कधी पार पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आजची जी भेट आहे जी मुंबईमध्ये झालेली आहे त्या या भेटीमध्ये अनेक महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकीकडे कधीपर्यंत हा पक्षप्रवेश होऊ शकतो हे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवार हे आता मुंबईमध्ये आहेत तर इतर घडामोडी आता कशा पद्धतीने हे घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। इंदापूरमधून खरं तर सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालेलं होतं, त्या ठिकाणाहून मोठं मताधिक्य मिळालेलं होतं। त्यामुळे कुठेतरी ती जागा आपण आत्मविश्वासाने निवडून येऊ शकतो, तिथून आपण आमदार म्हणून निवडून येऊ शकतो अशी जेव्हा हर्षवर्धन पाटील यांना जेव्हा खात्री मिळाली आणि तेव्हा त्यांना असं कळालं की आता महायुतीमधून तर तिथे ती जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल, त्यामुळे आपल्या तिकडे नंबर लागणार नाही। त्यामुळे आता तुतारी वाजवण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे आता तयार असल्याचं कळतं आणि त्यामुळे आता काही दिवसांमध्ये हा पक्षप्रवेश जो आहे तो होऊ शकतो अशी माहिती मिळते।